हाय फ्रेंड्स, बघा कसा आमच्याकडे पाऊस चालू आहे तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण खूप पाऊस येतो आहे आणि आता माझं चहा पिण्याची इच्छा झालेली आहे. कारण वाजलेत पण 3:30-4 जवळजवळ साधारण. तर पाऊस बघा, खूप पाऊस येतो आहे. मला बॅक्यामध्ये दाखवते. तर बघा खूप असा पाऊस येतो आहे आणि खूप जोराचा पाऊस येतो आहे, बघू शकता. छान असा पाऊस येतोय. तर आता म्हणलं चला आपण चहा पिऊ करून. म्हणलं चहा आपण करून पिऊया. तर मी आता सर्वप्रथम चहा मांडणार आहे. तर तुमच्याकडे पाऊस येतोय का नक्की मला कमेंट करून सांगा. तर सर्वप्रथम अगोदर आपण आता फ्रीजमधून दूध काढू आणि मस्त असा चहा ठेवूया. तर इथे मी फ्रीजमध्ये दूध काढलेलं आहे आणि आता मी छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. कारण मी एकटीच आहे, मुलं वगैरे शाळेत गेलेले आहेत. मग माझी एकटीपुरतंच मी चहा मांडणार आहे आणि मुलगी येणार आहे, पण तिच्यासाठी नवीन दुसरा बनवणार आहे. मग तोपर्यंत मी करून पिते. तर इथे मी पातेलं ठेवलेलं आहे आणि शेगडी लावलेली आहे. तर ही शेगडी आहे आणि याच्यावर मी सेट करून देणार आहे. तर थोडंसं मी त्यात दूध टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी पण ओतणार आहे, कारण दूध थोडं कमी आहे. आणि काही पण करायला गेलं की मला पाणी प्यायची आठवण येते. असं कोण कोण करतं, स्वयंपाक करता करता की ज्यांना पाणी प्यायची आठवण होती. तर इथं मला सारखी पाणी प्यायची आठवण होती. तर इथं मी साखर टाकते थोडीशी आणि थोडी चहा पावडर टाकणार आहे. तर एक तर साखर माझ्याकडे इथं जास्त पडली त्याच्यामध्ये आणि चहा पण कमी. तर भरपूर गोड चहा झाला बरं का, पण आता काही इलाज नव्हता, पिवायला लागला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. आता हे दूध मी परत फ्रीजला ठेवून देते, कारण बाहेर गरमीमुळे राहायचं नाही. आणि शेगडी मी इथं लावून दिलेली आहे, सेट केलेली आहे आणि शेगडी रोकडायला ठेवलेला आहे. तोपर्यंत दूध मग मी फ्रीजला ठेवून दिला. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नक्की कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि इथं बघा चहा उकळतोय, तोपर्यंत म्हणलं चला बाकीचे पण कामं आपल्याला करून घ्यायचे आहेत. राहिलेली कामं आपण सगळी फिनिश करून टाकू. आणि सगळं पावसासारखं वातावरण आहे, त्याच्यामुळे काय कपडे पण लवकर वाळत नाहीत, काय नाही. तर मी कपडे बाहेरच वाळू घातले होते. म्हटलं तोपर्यंत आपलं हे करूया. तर अद्रक शिवाय आपल्याला चहा आवडत नाही, तर मी इथं अद्रक पण टाकलेलं आहे थोडंसं. आणि चहा पण थोडाच बनवलं आहे, त्याच्यामुळे अद्रक पण थोडंच मी टाकलेलं आहे. आणि थोडंसं कमी त्याची पावर केली आणि ठेवलेलं आहे, कारण त्याची छोटं पातेलं असल्यामुळे जास्त उकळतं. तर तोपर्यंत चहा उकळतोय, तोपर्यंत म्हटलं चला हे कपडे मी पाऊस यायच्या अगोदरच आणून ठेवले होते आणि म्हटलं हे कपड्याच्या घड्या घालू, जेणेकरून आपलं काम भरपूर उरकलं जाईल. हे कपडे मी आधीच आणून ठेवले होते पावसाच्या आधी. आता ह्याच्या घड्या घालून घेते, तोपर्यंत चहा उकळतोय. पावसासोबत चहा एन्जॉय करू. चला तर मग सर्वप्रथम सगळ्या कपड्याच्या घड्या घालून घेऊ. तर इथं मी काय करत असते, आमचे सेपरेट ठेवत असते, सासू-सासऱ्यांचे सेपरेट ठेवते, मुलांचे सेपरेटच असते. कारण काय होतं, सकाळी कपडे मग हातात द्यायची गरज पडत नाही. जो तो आपले कपडे त्यातले घड्या घातलेले घेतो आणि घालतो. तर मी असंच रोज कपड्याचे घड्या घालीत असते, कारण ज्याची त्याला कपडे ठेवलेले एका जागेवर की ते आपापले घेतात आणि घालतात, कुणाला हातात द्यायची गरज पडत नाही. तर हे सगळे मी कपड्याच्या घड्या घालीत होते, तोपर्यंत म्हटलं चला बाकीचे पण कामं आहेत, अगोदर कपड्याच्या घड्या घालून घेऊ.
तर इथे बघा आता माझं भरपूर काम झालेलं आहे आणि चहा पण मी घेतलेला आहे. तर हा बघा ब्लाऊज मी शिवलेला आहे सकाळ धरून, कारण लाईट ये जा करतोय तरी हा ब्लाऊज मी रेडी केलेला आहे. आणि हा ब्लाऊज त्यांनी डिझायनर साडीवरचा ब्लाऊज होता. तर ह्याची फुलबाई करायला सांगितली होती पण होतच नव्हती, कारण डिझाईनच तशी पाठीमागच्या गळ्या समोरच्या गळ्याला आलेली होती एका साईडला. तर मी असं शिवलेलं आहे, याचा फ्रंटला हुकं केलेले आहेत, बॅकला ती डिझाईन घेतलेली आहे आणि स्लीव्स पण हे डिझाईनचं बनवलेलं आहे. खाली 2 लटकन बनवलेले आहेत आणि गोट पायपिंग दिलेली आहे त्याला. तर कसा वाटतंय हा ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा आणि छान शिवला आहे का ते पण मला कमेंट करून सांगा. तर असेच नवीनशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा दिवस असा गेला आहे, आता संध्याकाळचं झाडून पण घ्यायचं राहिलेलं आहे. चलो बाय.